बघा असं आहे की माननीय आमदार गोपीचंद पडळकरजींनी जे माननीय जयंत पाटील साहेबांवरती जे टीका केली त्याचं कोणीही समर्थन करणार नाही। जी पहिले त्यांनी राजाराम बापू पाटील साहेबांच्या बद्दल किंवा कोणाबद्दलही टीका केली त्याचं कोणीही समर्थन करणार नाही। पण मला असं वाटतं की त्यानंतर जे सगळे घटनाक्रम झाले, त्यानंतर ज्या प्रकारचे आंदोलनं किंवा मोर्चे किंवा ज्या प्रकारची खालच्या दर्जाची टीका काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सातत्याने गोपीचंद पडळकरजींवरती करतात आहे, तेही कुठेतरी त्याचंही समर्थन करता येणार नाही। आणि ज्या प्रकारचं एक मोठा मोर्चा मला वाटतं सांगली किंवा कोल्हापूरमध्ये काढण्यात आला आणि मी त्याचे काही व्हिडिओ क्लिप्स बघितले आणि की बाबा गोपीचंद पडळकरनी पण हेच सगळे जे सो कॉल्ड सेक्युलर लोक किंवा जे फार महाराष्ट्राची चिंता करणारे ज्यावेळेस जरांगे पाटलांनी फडणवीस साहेबांच्या आईबद्दल वक्तव्य केलं किंवा फडणवीस साहेबांबद्दल टीका केली, त्यावेळेस हे मुंग गिळून बसले होते। आणि म्हणून कुठेतरी स्वतःच्या नेत्यावर कोणी बोललं की यांना मिरची लागते आणि तेच आणि किंवा महाराष्ट्राची संस्कृती या सगळ्या लोकांना आठवतं। कुठेही फडणवीस साहेब किंवा इतर दुसऱ्या नेत्यांवर कोणी काही बोललं तर मग हे यांना काही महाराष्ट्राची संस्कृती आठवत नाही। निश्चितच या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटनेची याची सुरुवात 1925मध्ये डॉक्टर हेडगेवारजींनी केली होती आणि त्यांनी एक मोठं राष्ट्र निर्माणाचं काम या संघटनेच्या माध्यमातून झालेलं आहे। मागील 100 वर्षापासून ही संघटना आपल्या देशात आणि या देशाच्या हितासाठी, हिंदू धर्मासाठी सगळीकडे करताय, जगभर करताय। आणि निश्चितच त्यांना जे जमाल सिद्दीकींनी जी मागणी केली त्याचंही मी समर्थन करतो आणि निश्चितच डॉक्टर हेडगेवारजींना भारतरत्नाचं हे दिलं पाहिजे। बघा ज्या प्रकारचं मराठा आंदोलक ॲग्रेसिव्ह होऊन किंवा कोणीही त्यांच्यावर काही बोललं तर त्या नेत्यांवरती हमला करण्याचा किंवा फोनद्वारे धमकावण्याचा ते कृत्य करत असतात। आणि मला असं वाटतं की म्हणून ओबीसी नेते लक्ष्मण हाके असतील, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर बबनराव तावडे सर असतील किंवा इतर आणखीनही वक्ते असतील, त्यांना निश्चितच सुरक्षा पुरवण्याचं काम जे राज्य सरकारने केलं त्याचं मी समर्थन करतो। आणि मराठा समाजच्या लोकांनी आपल्या आरक्षणाच्या संदर्भात म्हणजे जी क्रांती सेना जी आहे त्यांनी आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी बोललं पाहिजे। वायफा सरकारने काय केलं पाहिजे, गृह विभागाने काय केलं पाहिजे, या सगळ्या भानगडीत ते पडले नाही पाहिजे। त्यांनी राजकीय चित्र या सगळ्या गोष्टींचं केलं नाही पाहिजे। त्यांनी आपलं काम केलं पाहिजे आणि दुसऱ्यांना आपलं काम करू द्यायचं नाही। काय दरवर्षीसारखा दसरा मेळावा त्यांचा होणार, आता ते राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी दोघंही मिळून करतील की वेगळं करतील ते मला काही सांगता येणार नाही। आणि आमच्या शिंदे साहेबांच्याही खरी शिवसेनेचाही दसरा मेळावा उद्या आहे आणि ते निश्चितच दरवर्षीसारखं या उभाठापेक्षा 4 पट मोठा मेळावा शिंदे साहेबांचा होत असतो, तेही जनता उद्या बघणार आहे।